नारायण राणे यांच्या स्वागतासाठी दीपक केसरकर सुद्धा आलेत। दीपक भाई, काय सांगाल राणेंच्या स्वागतासाठी तुम्ही आलात, कशा पद्धतीने आणि काय नेमकं असं शक्तिप्रदर्शन करण्याचं काय परिस्थिती आहे? हे शक्तिप्रदर्शन नाही, खऱ्या अर्थाने हे राणेसाहेबांच्यावर असलेलं जिल्हावासियांचं प्रेम आहे। नवीन वर्षामध्ये त्यांचं यथोचित स्वागत व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा होती। त्याच्यामुळेच ज्या भाजपमधून ते खासदार झालेले आहेत, ज्या महायुतीच्या माध्यमातून झालेले आहेत, त्या महायुतीचे सर्व सदस्य त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत आणि एक चांगलं स्वागत त्यांच्या व्हावं आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच ह्या जिल्ह्याचा चांगला विकास व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे। नारायण राणे कुठला तरी वेगळा निर्णय ज्या वेळी घेतात त्यावेळी असं शक्तिप्रदर्शन करतात। काय नेमकं जिल्हा परिषद आगामी पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, राणेंचं काय नेमका काय त्यांची ध्येय धोरण असू शकतं? नाही, मला याच्यावर त्यांनी अधिक बोलणं योग्य होईल, परंतु राणेसाहेबांची इच्छा आहे की महायुतीच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास व्हावा आणि त्या दृष्टीने सर्वांनी एकत्र राहणं महत्त्वाचं होतं। हे त्यांनी पूर्वीसुद्धा बोलून दाखवलेलं आहे आणि पुढे त्यांचं नेतृत्व ह्या जिल्ह्यामध्ये चालणार असल्यामुळे त्यांच्या येण्याला आणि त्यांच्या स्वागताला महत्त्व आहे। शेवटचा प्रश्न साहेब, मागच्या वेळेला जर बघितलं तर युती तुटलेली होती, त्यावेळेला कुठेतरी रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांचा संघर्ष पाहायला मिळालेला होता। म्हणजे याच पार्श्वभूमीवर हा असं पद्धत शक्तिप्रदर्शन होतंय का? नाही, मला याच्यामध्ये काही राजकारण आणायचं नाही आहे। एका ज्येष्ठ नेत्याचं ज्या वेळेला चांगल्या तऱ्हेने स्वागत होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये राजकारण येऊ नये अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे हे कोणाला विरोध म्हणून हा स्वागत नाही, तर राणेसाहेबांच्या नेतृत्वाच्या दृष्टीने त्यांच्या स्वागताचा हा कार्यक्रम आहे। अगदी शेवटी सांगा, जिल्हा परिषद पंचायत समितीला युती व्हावी असे आपल्याला वाटतंय का? निश्चित वाटतं। तर हे होते दीपक केसरकर। ते म्हणतात की हे जे शक्तिप्रदर्शन आहे त्यामुळे कुठलंही राजकारण नाही, मात्र आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती व्हावी अशा पद्धतीची इच्छासुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन समित गजनेसह विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।